विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य बेगम जितेंद्रिय वरिष्ठम वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नखराय नमः शिवाय सर्व शांत रहा शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते विठाला तुम्ही सगळे खाली बसा मी लोकांना बसायचं सांगतोय विठाला वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्म याचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी त्या छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमीले मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे धुरी व सांडिली आपुली परिशे नेने शो कैसे लोखंडाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देवतील मालकांचा विको कमी ठेवा बेस कमी ठेवा सूर्यंत्र बंद करा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे नमूद करतात संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते म्हणून मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय कल्पना करा सज्जनांनो जिथे तुकोबाराय वर्णन करत असताना वाणी पुरत नाही म्हणतात तिथं महाराज तुमच्या माझ्यासारख्याने काय वर्णन करायचे संतांचं किती मोठा अधिकार आहे संतांचा तुकोबारायचा अध्यात्मातलं भक्तीतलं वैभव जर पाहायला गेलं तर निवळ महाराष्ट्रात नव्हे या पवित्र भारत देशातच नव्हे तरी महासत्ता असणारा देश अमेरिका उगवत्या सूर्याचा देश असणारा जपान याही देशात कोणाचीच मायवेली नाही आहे मला कामाला लावायला
फार काही पैसे असतील, माणसं कामाला लावशील, 1000 2000 4000, फार मोठी फॅक्टरी असेल, एखादी लाख लोक तुझ्याकडे काम करत असतील, त्याबद्दल काही दुमत नाही. आवाज वाढवा दादा, देव चांगलं करेल तुमचं. पण यमाला काम लावणं कसं शक्य आहे? महाराज देहूतल्या मालकांनी त्यालाही कामाला लावलं. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतशे. पडलेली सगळी कामं यमानं करायची न सांगता. हा अधिकार तुकोबा राहायचा. विको कमी करा, विको कमी राहा. जागा अशी बंदिस्त आहे, त्याच्यामुळे ते जास्त बनकतंय. तुम्ही मॉनिटरला जेवढा देता येईल तेवढा देत राहा. यमाला कामाला लावायची ताकद ज्यांच्या ते तुकोबा आहे. याच्या पलीकडे सांगू का? आपल्या नावात दरारा किती का असतो? फार काही झालं तर तालुक्याच्या ठिकाणी आपण बाहेरगावी गेल्यावर आपला गडी जर गेला तर 1,00,000 2 लाख रुपयाचा खत उधार देईल. महाराज बँक बंद असेल आणि आपल्याला पैशाचं काम असेल, वडील गावी गेले असतील तर मुलाला सांगितलं जा अमक्या अमक्या दुकानदाराकडे जा आणि आपल्याला 2 लाख रुपये नगदी घेऊन ये, देईल तो दुकानदार. असं कधी झालंय का महाराज? आपलं नाव ऐकल्यावर दुकानदार हल्लाय? कसं आलं ना आपलं नाव ऐकल्यावर व्यापारी? महाराज तुकोबारायचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटत होतं. तुकाराम 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 धोत्र फाटतंय, यम थरथर कापतंय. त्या नावात किती ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू का? तुकोबारायच्या मनाच्या विरुद्ध जर यमानं एखाद्या वेळेस जर काम केलं तर त्याच्या डोक्यावर सुद्धा पाय दिला. जगा काळ खाय विश्वातला प्रत्येक व्यक्ती यमाला भीतोय. असू द्या गाथा पाठ, असू द्या ज्ञानेश्वरी पाठ, डॉक्टरने एकच सांगाव तो संपलो बापू आता. आणि शिष्याला सांगाव जी मठावर घेऊन जा आता, खातील तो रोग खाऊ घाल, बोलतील तो रोग बोल. येणाऱ्या शिष्याला बोलत राहा, पैसे देतील, पाकिट देतील. गोड वाटतात का ते पाकिट? यम दिसायला आणि टकटक. महाराज जरी असला तरी यमाला भीतोय. या देशाचा मंत्री असला तरी यमाला भीतोय. या देशातला व्यापारी असला तरी यमाला भेटू. या देशातला शैक्षणिक क्षेत्रातला असला तरी यमाला भेटू. या देशातला शेतकरी राजा असेल तरी यमाला भेटू. या देशातला वैद्यकीय क्षेत्रातला असला तरी यमाला भेटू. डॉक्टर भेट नाहीत का? का स्वतः आयुष्य वाढवायचे इंजेक्शन डॉक्टरकडे आहेत का? नाही. प्रत्येक जण यमाला भेटू. यमाला भेट नाहीत फक्त संत. त्याच्यापैकी एक तुकोबार आहे. डोक्यावर पाय दिलाय महाराज, डोक्यावर. सत्ता किती मोठी असेल कल्पना करा. काही काही लोकांचं मत असतं महाराज आमच्याकडे साहेब मनानच येते. अरे तू उचले आहेस,
तू फक्त साहेबाचा प्रचार करू नको. साहेब तू याकडे येतात का मला फोनवर सांग. विठाला जो कोणी एखादा साहेब असेल तुमचा, तुम्ही त्याच्या विरोधात काम करत, येतो तुमच्याकडे महाराज? नाही. महाराज सगळ्या साहेबांना, सगळ्या महाराजांना, सगळ्या व्यापाऱ्यांना, सगळ्या डॉक्टरांना, सगळ्या महाराजांना घेतलाय त्याच्यामध्ये. आणि सगळ्या शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा अख्ख्या विश्वाला किती दिवस जगू द्यायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात येतो पंढरीतला साहेब आहे. आणि तो तुकोबारायची तो मनाने येतो. आता पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. व्यवस्था तरी काय होती. मला तर किती लांबून स्वागत करीत आणलंय. किती दुरून स्वागत, किती दुरून स्वागत. तुकोबारायने कुठं स्वागत काय, त्यांच्याकडं एवढी मोठी गादी बसायला, चांगल्या प्रतीचं त्याच्यावर पांढरं शुभ्र वस्त्र, सगळ्या गोष्टीचं किती आलेशान. चहा दुधाचा घेता का, काळा घेता का, साखर टाकायची का, गुळ टाकायची का, जेवायला काय घेता, ह्या सगळ्या गोष्टी. जाताना नारळ, त्याच्या खाली कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ, लोकायला दिसू नये म्हणून वरून पाकिट. काय देव तुकोबारायच्या घरी आल्याच्या नंतर काय होतं. मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा, जेवण्यासाठी काय दरदरीत पाण्या, माझी रांधियल्या कन्या. याच्या पलीकडे महाराष्ट्रात असं घर नसेल त्यांच्याकडं निदान सुपारी तरी असेल, बडीशोप तरी असेल, विलायची तरी असेल, लवंग तरी असेल. मुखशुद्धी तुळशीदळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबाराय सांगतात देवा मी गरीब आहे, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. पा काय अवस्था. जगाचा बाप त्यांच्याकडे मनाने येतोय. हे किती मोठं वैभव आहे महाराज, किती मोठं वैभव आहे. आणि आपल्याकडे मोठे येत असतील, व्यवहार चूक करा, मोठे येतात का पहा. एखाद्या मोठ्या पाहुण्यानं अडचणीत आपल्याला लाखां रुपये खता औषधाला द्यावं आणि त्याचे तुम्ही परत न करावं, ते पाहुणे तुमचे फोन उचलतात का पुन्हा पहा. रक्ताच्या नात्यातली सुद्धा पाहुणे. याच्या पलीकडे सांगतो, आपलं बरं चालल्यावर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सगळी येतात. आपलं वाजल्यावर आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत, इतके भडवे असतात. विठाला महाराज तुकोबारायच्या बाबतीत जर विचार केला, श्रीमंतीच्या बाबतीत विचार केला, तर ब्रह्मदेव आठी डोळ्यानं बघून तुकोबारायचा हिसाब लिहू शकत नाही एक. आणि तुकोबारायची गरिबी पाहत असताना ब्रह्मदेव डोळे उघडून पाहू शकत नाही. ही गरिबीचं टोक होतं आणि एक श्रीमंतीचं टोक होतं. तरी जगाचा बाप तुकोबारायकडे मनाने यायचं. किती मोठं वैभव महाराज. आणि तरी त्यांनी म्हणावं, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. परमार्थाच्या बाबतीत जर विचार केला तर आपण भजन करतो किती वेळ महाराज, किती वेळ भजन, किती वेळ भजन. महाराज साधा काकडा करत असताना माईक बंद झालं, त्या दिवशी लाईट नसली तर घरूनच विचारतो, आज लाईट नाही काय रे, आज नाही जात काकड्याला. बायकोने विचारलं लाईट नसल्यावर काय, लोकायला तरी कुठं कळतं मी गेलतो म्हणून. पहा किती हरामखोरे. याला पिराला कापायला पाहिजे, पिराला उभा कापायला पाहिजे, उभा. लोकांनी बरं म्हणावं याच्याकरता जर भजन करत असेल तर तो संप्रदायातला नाही, तो हरामखोर आहे. विठाला भजन ही गोष्ट लोकांसाठी नाही, भजन ही गोष्ट स्वतःसाठी. कोट्यावधी रुपये जरी असतील, 125 टन टरबूज झाले गिरगावकराला, भावही चांगला लागला 10चा. पण जातानाच जर नांदेड मध्ये गिरगावकर मेला तर हे पैसे कोणाच्या कामाचे येत, पोट्याच्या. ते सोन्याचा मोबाईल घेईल, अजून काय काय शोक करील. म्हणजे अब्जानं खरोपती जरी झाला तर पैसे कोणासाठी आहेत, मागच्यासाठी. पण भजन कोणासाठी आहे, स्वतःसाठी, आपल्यासाठी आहे. भजन हे लोकांसाठी नसतंच महाराज, अद्याप नाही, लोकांसाठी नाहीच. माझा आवाज लोकांनी ऐकावा, मग माईक चालू असा तरच मी जातो. नाही रे सुंबळ्या, देवाला माईकची गरज नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही आज मी दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशानी, सर्वत्र देवाचं व्यापकत्व भरलेलं आहे. त्याला गरज नाही, त्याला कसले प्रकारची काही गरज नाही. काय अधिकार महाराज, काय नाविन्य. भजन करू शकतो किती का आपण महाराज. आजही इतके महाराज. तुकोबारायच्या काळात माईक नाही, हे कॅमेरा नाही, इंटरनेट नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काहीच नाही.
तरी परमार्थ कुठपर्यंत महाराज? अमेरिकेत. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर पकवात घेऊन अमेरिकेत गेले बुवा, मृदंग घेऊन अमेरिकेत. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर. आता तरी 50-50 हजाराच्या बॅग आहेत पकवादाला. बापूंनी अर्ध्या धोत्रात पकवात बांधून विमानात नेला. खाली उतरल्या बऱ्यापैकी. आता अमेरिकेतले लोक काय, ते काय सोयाबीन कापणारे थोडेच असतील, किती मोठी लोक असतील ती. बापूंच्या स्वागताकरता किती मोठी लोक असतील, पण नाहीच पकवात दिला कोणाकडं, नाहीच दिला. ज्या घरी पोचले त्या घरून स्टेजवर महाराज माऊली महाराज पकवात, स्टेजवरून घरी, घरून पुन्हा विमानतळावर स्वतः जो पकवात. गाडीत बसले असतील आपल्याजवळ. येताना एका मराठी पत्रकाराने प्रश्न केला, गुरुवारी आदरणीय बापू, तुम्ही माझ्याकडे पकवात का दिला नाही? बापूंनी सांगितलं, दादा, जीवनभर पकवात खांद्यावर घेतला म्हणून महासत्ता देशानं मला आमंत्रित केलंय. महाराज काहीच नसताना बापूंना त्यावेळेला अमेरिकेत बोलवावं, हा कोणाचा पुरुषार्थ आहे? माझ्या आळंदीतल्या मालकांचा आणि माझ्या तुकोबारायचा पुरुषार्थ आहे. हरिभजनी ढवळी, नामस्मरणानं. काय वाणी सुद्धा पवित्र महाराज, किती पवित्र वाणी, किती पवित्र वाणी. आणि एवढी पवित्र वाणी असताना मी संतांचं वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या पाया पडणं बरं मानतोय, असं तुकोबारायनं म्हणावा. तर तंबाखू खाऊन भजन करणाऱ्या हरामखोराला किती संत वर्णन करता येतील? त्या भंगिऱ्याला, त्याला कोण्या नरकात टाकावं हे भाग सोडून द्या, त्याला पाकिट देणाऱ्याला पण नरक असतो. विठाला गुटखा खात असेल, बिडी ओढीत असेल, सिगारेट ओढीत असेल, तंबाखू खात असेल आणि भजन करीत असेल, हे पांचटेच तो. विठाला काय पवित्रता आहे आपल्या वाणीमध्ये. एवढी प्रचंड वाणीचा व्यासंग असताना वाणी पुरत नाही. त्यार्थी संत किती मोठे असतील विचार करा तुम्ही. मोठ्या उदात्त अंतकरणाने मला आशीर्वाद द्या, मी संत सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. भगवान देवादिदेव, विश्वातले एक नंबरचे वारकरी माझे मारुतीराय, मारुतीरायाच्या दरबारामध्ये चालत असलेला बोधडी खुर्द, अशा डोंगराच्या पायथ्याला वसलेलं एक छोटस गाव. मला असं वाटतंय बाजूला धरण झाल्यापासूनच तुम्ही चांगल्या प्रतीची गहू खात असताल. पाणी मुबलक आहे आमच्याकडे. हो ना. आता हे धरण झालं ना छान. आता 50-50 वर्षापूर्वी काय असेल परिस्थिती? त्या काळात या गावातला कोणाचे आजोबा असतील, कोणाचे पंजोबा असतील, कोणाचे खापर पंजोबा असतील, काय जीवन जगत असतील, पण महाराज ती आशीर्वाद ठेवून तुमच्या करता गेली. ती आशीर्वाद ठेवून तुमच्या करता गेली म्हणून आज तुम्ही एका खेड्यात असताना इतक्या विकसित पुरुषार्थावर आरूढ आहात. ही तुमच्या बापदाद्यांचा आशीर्वाद आहे. महाराज मृदंग क्षेत्रात असेल, गायन क्षेत्रात असेल, वक्तृत्व क्षेत्रात असेल, शेतीत असेल, व्यापारात असेल, राजकारणात असेल, देवाच्या संतांच्या आशीर्वादाच्या अगोदर जर कोणाचे आशीर्वाद लागत असतील तर ती फक्त बापदाद्यांचे आशीर्वाद लागतात. एक सोपा मुद्दा सांगतो, आपल्याला जर जोगो मागायचा असेल तर परात पाहिजे का नाही? आणि परातीत काय घ्यावं लागेल? घरचं पीठ. घरचं जर पीठ रघुनंदन महाराज असेल तर पुढच्या बाईला वाटते जोगा मागायला आलाय.
म्हणजे घरचं चिमूटभर पीठ असल्याशिवाय दुसरी बाई तुम्हाला वाढीत नाही. बाप दाद्याचा आशीर्वाद असल्याशिवाय देवही तुम्हाला देत नाही. विठाला आध्यात्मिक क्षेत्रात पारमार्थिक क्षेत्रात तुम्ही बोधडी खुर्द मंडळींनी झुकून घेतलं. ह्या 8 दिवसाकरता विश्वाच्या मालकाचा उत्सव मोठ्या तळमळीनं करता. हे तुमच्या वाडवडिलांचा आशीर्वाद आहे. मारुतीरायांचा आशीर्वाद आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा, तुकोबारायचा, नामदेवरायचा, चोखोबारायचा, नाथबाबांचा, सावताबाबांचा, शेना महाराजांचा, रविदासांचा, कबीरांचा, मीराबाईचा, जनाबाईचा, सखुबाईंचा, या अष्टादश संतांचा आशीर्वाद आहे. आणि या पावन आशीर्वादाने चालत असलेली हा नामयज्ञ, ज्ञानयज्ञ तुम्हा ग्रामस्थांच्या वतीनं, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गावकऱ्यांच्या वतीनं आध्यात्मिक क्षेत्रातलं, पारमार्थिक क्षेत्रातलं, याच मातीतलं एक वारकरी संप्रदायातलं एक नाविन्यपूर्ण रत्न रघुनंदन महाराज कराड तारखेच्या संदर्भात तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं ती संपर्क करत होती. हजरही आहेत. महाराज तुम्हालाही धन्यवाद. तुमच्या बाजूची संतोष महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. तुमच्या बाजूचे आदरणीय प्रकाश महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य कैलास महाराज आहेत, मृदंगाचार्य पांडुरंग महाराज आहेत, श्रीनिवास महाराज आहेत, ठाकरे सर. गोड कमी वेळामध्ये अत्यंत गोड आणि सुरेल सुंदर ज्यांचं वाणीवर प्रभुत्व आहे असे ठाकरे सर, त्यांनाही प्रणाम. ज्यांच्या वाणीतून भगवान देवादिदेव विश्वनाथाचं चरित्र आपण श्रवण करता आदरणीय पूजनीय श्री माऊली महाराज आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या महाराज इत्यंभूत ज्ञानेश्वरी ज्यांना पाठ आहे अशी तनपुरे महाराज आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. योगायोगाने शिलुलाच पारायण चालू असल्यामुळं सोबत आलेत, त्यांनाही प्रणाम करतो. पाठीमागं जेवढी भजनी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला संतांचा अधिकार किती मोठा. एक चारवाक व्यक्ती मला भेटला. हरामखोर होता, भडवा होता, नालायक होता, बुजदिल होता. म्हणे बाळू महाराज, काय रे? म्हणे ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. मूर्खेस म्हणलं तू. ज्ञानोबाराय भिंत कच चालवतील? आणि भिंत कुठं चलत असते का? हेच तर मला म्हणायचंय. म्हणे महाराज, भिंत निर्जीव असते, ती चालत नाही. आणि तुम्ही सारी कीर्तनकार ओरडू ओरडू सांगतात की म्हणे ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. अरे तुला नालायक कीर्तनकार भेटले असतील, चांगले कीर्तनकार असं सांगतच नसतात. पटलं म्हणे महाराज मला, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली नाही. पण कस काय म्हणतात? अरे ती ज्ञानोबारायांनी नाही चालवली, त्यांच्या अधिकारावर चालली. काय वानवातानं पुरेवानी सांगतोय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या भेटी करता 1400 वर्ष आयुष्य असलेला योगी आला. काल परवाचा 10-5 माळी घालणारा नाही, 1400 वर्षाचा योगी. त्या योग्याचं नाव होतं चांगदेव. कला किती आता? 64. महाराज 64ला 64 कला चांगदेवाला येत होत्या. 64. एक सोनार व्यक्ती भेटला मला, म्हणजे सोन्याचे नाणे करणारा, घडवणारा, आटणारा, काय सोनं धुणारा, काय काय प्रक्रिया असतील ते, तो मला भेटला. म्हणे महाराज आमच्या क्षेत्रात एखादी कला आहे का? सोनाराच्या क्षेत्रामध्ये 60 पद्धतीनं सोनं चोरावा ही एक कला आहे. 60 पद्धतीनं. मला आतापर्यंत महाराष्ट्रात तितकी कला असलेला एकही सोनार सापडा नाही. ती चांगदेवाकडनं शिकायची. अशा 64. महाराज वक्तृत्वाचं प्रभुत्व आहे, भाषेचं, शब्दाचं प्रभुत्व आहे. ही कला चांगदेवाकडे होती. अशा 64 कलानं परिपूर्ण असणारा योगी आळंदीतल्या मालकांच्या भेटी करता आलाय. आपल्याकडे माणसं थोडीशी घादरते, त्यांना 1.5 कोटीची गाडी बसायला आहे. अरे सुमळ्या, 1.5 आणि 2 कोटीच्या गाड्या कोणाला बी बसायला काय? याच्यावर एवढं मोठं असतंय? अरे स्टेजवर नृत्य करणाऱ्याला 3 कोटीच्या गाड्या येतात.
तर एखाद्या महाराजाला 1-1.5 कोटीची गाडी असली म्हणजे काय नवलाची गोष्ट आहे त्याची. महाराज गाडीत किती मोठ्याच्या आलाय सांगूच नका, त्याच्या अंगावर सोनं किती हेही दळू नका, त्याच्या इथं प्रॉपर्टी किती हेही दळू नका, त्याला आचरणाचं कार्ड किती गोड आहे ते सांगा. आपल्या संप्रदायामध्ये महाराजाची श्रीमंती फक्त त्याच्या आचरणावरून ओळखल्या जाते. त्याच्या बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले ती ओघळता जगात जितक्या बायका दिसतील तितक्याला माय म्हणणं ही ज्याची वृत्ती आहे तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे. परस्त्रीला जर विटेवरची मालकीन म्हणलं तर याची बँकेतली प्रॉपर्टी जळती का? स्थावर जंगम प्रॉपर्टी याची जळून जाते का? नाही. हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आपल्याकडे. वागणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ. देखावा हा आपल्याकडे पुरुषार्थ नाही. विठाला महाराज बाप या योग्यांचा पुरुषार्थ वाघावर बसून आलाय. वाघावर. काल परवा एक आमचा मित्र भेटला आणि अशी चावीला त्याच्या इथं ती रिंग होती, ती रिंग घेतली आणि अशी फिरू लागला. मी म्हणलं ती सुटली तर मला आंधळ करशील आणि तू याकडे आल्यावर सुटली तर तू आंधळा होशील. ते म्हणला सोडण्यासाठी फिरीच न तू जिरिण्यासाठी फिरवायलो. ते म्हणलं ही चावी मै काय जिरी तू? म्हणलं 12 लाखाची गाडी घेतली. 4-2 बाऱ्या तुला हात केल्यावर तो मला नेल नव्हतंस. मला म्हणायला अरे म्हणलं तू मला हात केलेला मी पाहिलंय, पण गाडीत माणसं असल्यामुळे तुला जागा नसल्यामुळे उभी केली नाही. मला माहित आहे ना, तुला फोन करून सांगितलंय की अरे गाडीत जागा नाही, तू बसू शकत नाही, याच्याकरता तू पाठीमागून ये. नाही म्हणे मग तू जिरण्यासाठीच मी गाडी घेतली. आम्ही एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो. मी रेल्वे पट्ट्यातले कीर्तन शक्यतो बऱ्यापैकी ट्रेन करतो. इथेही तुमच्याकडे तीच येण्याचं मानस होतं, पण सकाळी मला टेंभुर्णीपाशी एक श्राद्ध आहे म्हणून शक्य होत नाही, म्हणून गाडी आणली. मग आम्ही रेल्वेने गेलो. रेल्वेच्या स्टेशनला उतरलो. मी होतो, तोही होता, अजून एक दुसरा गुणीजन होते. आम्ही 3 उतरल्याच्या नंतर आम्हाला एक गाडी घ्यायला आली. त्या गाडीत बसलो. मागच्या मधल्या सीटवर मी बसलो, तोही माझ्याजवळ होता. आमच्या सोबतचे जे गुणीजन होते ते पुढे बसले. एकटं चालतं ड्रायव्हर गाडी घेऊन. त्याला मी विचारलं असं कोपर हाणला केवढ्याची असेल? ते म्हणला अंदाजे 5-50 लाखाची गाडी असेल असं तो म्हणत होता. मी तर 72 वर्ष आले, शिक्षण 7वी असल्यामुळे आपल्याला काही बाकीचा अभ्यास नाही, पैसे कळतेत फक्त. पण एवढं काय आता बाकीचं गाड्या घोड्याचं एवढं काय आपल्याला ज्ञान आहे, तरातराचे असू शकतात. मग थोडे पुढे गेल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरला विचारलं दादा गाडी केवढ्याची? ते म्हणलं 2.25 कोटीची. वा. याला म्हणलं तू केवढ्याची रे? ते म्हणलं 12 लाखाची. समोरच्याला विचारलं दादा तुम्हाला नोकरी काय? काय नाही म्हणजे नोकरी काय नाही, मी टोल नाक्यावर टाळ्या वाजवतो. तो टाळी वाजित नव्हता, टोल नाक्यावर काय वाजित होता? टाळ्या. त्याला म्हणलं महिनं कुजिरे याची जिरी तू का? मला सांगायचं एक भाग झाला, तुमच्याकडे गाडी असेल ही कोणाची जिरू नका, तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल ही कोणाची जिरू नका. यानं जिरिताच येत नाही. महाराज विश्वाची मस्ती जिरवायची असेल तर आचरणानं जिरिता येते. विठाला महाराज रावणाची एक चौक टिकल्या 13 बाऱ्या खासदाऱ्या. रघुनंदन 13 बाऱ्या एक चौक टिकल्या. भारत देशात कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची अशा 7 कोटी चौकटी होत्या. गुणीने 13. चंद्र सूर्यपर्यंत खासदार तोच, पण पाला खाणाऱ्या वानरानं जिरिली. पाला खाणाऱ्या वानरानं जिरिली का? कारण ते तत्ववंत वानर होत. केवळ वनीचे वनचार पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वंचन पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. महाराज भजन केलं तरी पालाच खाल्ला आणि पंढरपुरातल्या मालकाचं 7व्या अवतारातल्या मालकाचं काम केलं तरी पालाच खाल्ला. पाला खावोनिया वाहिले पर्वत, पाला खावोनिया वाहिले पर्वत, वाहिला सेतू सिंधुवर. पाला खावोनिया वाहिले पर्वत बांधिला सेतू
सिंधुवरी म्हणजे समुद्रावर पूल जरी बांधला, पर्वत जरी वाहिले तरीच पाला खाल्ला, आणि भजन जरी केलं तरी पाला खाल्ला. महाराज इतकी निष्ठा होती म्हणून रावणाची जी दिली, ज्याच्याकडे 14 विमान होते. हे टपरे नाही, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है, अपनी अपनी पेटी बांध लो. असं वाटतं पडतं विमान आता डोंगरात, वरी काय रेंज नाही काहीच नाही. पप्याच्या माईला फोन लागणं, आणि पप्या तर धोरणातच नाही. ज्यांना पैसे कमीले त्याचा पप्याला धोरणात असतो असं कोण म्हणतंय तुम्हाला? काय नसते विषय. आणि ज्यानं पैसे कमीले नाही त्याची पोरं धोरणातून गेले तर असं कोण म्हणतंय तुम्हाला? काय नाही. उलट खोटा पैसा पाना जर मोठा असेल तर पाचर देऊन नट उघडतो, आणि चलते एखाद वेळेस आणते काळाच्या वेळेलाही लांब असते. उरकून घ्या, मी आल्यावर तरी कुठं म्हातारा उठून बसणार आहे. इतके भंगिरी आहेत काही काही, फार शिकले फार कमीले म्हणजे असं काही नसतंय महाराज. हा प्रारब्धानं घ्यायचा भाग असतोय. विठाला आचरणाची मस्ती असावी. काय पुरुषार्थातली मस्ती आहे महाराज, परमार्थातली. वाघावर बसून आलेत चांगदेव, वाघावर. तुमच्या शेतात जर डुकरीन जणली, तुमच्याच तुरीच्या पाट्यात असेल, कापसाच्या तासात असेल, किंवा ऊसाच्या कनाळात असेल, तर रघुनंदन बुवा जातो का माणूस? डुकरीन डुकरीन. 7-12 कोणाच्या नावानं? आपल्या. पाणी कोणाच्या एरीचं? आपल्या. डुकरींचा काही संबंध आहे का? तरी जात नाही. आपल्यात जर परसात कुत्री गेली, आता गॅस आले म्हणून सोडून द्या, नाही सरपण कुठे टाकीत होते? गावाच्या बाजूला कुठेतरी एक वाडगा असायचं, त्याच्यात वर्षभराचं सरपण पळाटीचे फास आमक तमक काय आपण तोडून टाकायचो. त्याच्यात जर माऊली महाराज कुत्री जणली तर आपण लग्न लावून आणलेली पप्याची माय सुद्धा पळाटे आणायला जाती का? प्लॅस्टिक चपलाचा तर विषय सोडून द्या, तिचं कवा बुंडल तुटन काय सांगता येत नसतं. ती चिखलात घातली की बुंडल तुटत आडकेव कानात. पण अक्षदा टाकून सप्तपदीचे विडे घेऊन आणलेली पप्याची माय सुद्धा पळाट्याचा भारा आणायला जात नाही. ती म्हणते तिथं कुत्री जणली, जागा आपली आहे, सरपण आपलं आहे, तरी पण पिल्याचे डोळे उघडेपर्यंत कुत्री बाहेर जाऊस तर आपल्याला सरपण घेऊ देत नाही कुत्री. तर वाघाचा पुरुषार्थ किती मोठा असेल कल्पना करा. वाघावर बसून चांगदेवर आलेत, आणि चाबूक सुद्धा सरपाचा आहे. गिरगावकराच्या धोत्रात जर झुरळ घुसलं तर कोणी कोण चाफा काय चाफा, इतक्या लोकात तर काही बी करता येणार नाही. पार दाबून मारीन, असं करीन तमक करीन वगैरे करीन, असं झुलन गिलन. 2 घंटे कोण बेजार केलं गिरगावकराला? झुरळानं. वाघाची इतकी सोपी गोष्ट आहे का महाराज? वाघावर बसून चांगदेव, हातात सरपाचा चाबूक, काय वानवातानं पुरेवानी. पहाटेचा प्रहरे 8-8:30 वाजलेले. गावातल्या बऱ्यापैकी लोकांचं, आपण ज्याला नेहारी म्हणतो जुना काळ, आता त्याला नाश्ता नाव पडले, झाला असेल. महाराज पाण्याच्या व्यतिरिक्त चौघांना काही नव्हतं. निवृत्तीनाथ, त्र्यंबकचे मालक, सासवडचे मालक सोपानदेव, आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, मुक्ताई साहेब, कोणीतरी पुसटची कल्पना दिली. तुमच्या भेटी करता म्हणे चांगदेव येत आहेत. बर, वाघावर बसून येत आहेत. मुक्ताई साहेबांनी असं पाहिलं, काय ग दादा, चांगदेव येत आहे. मुक्ताई साहेब आरकारे बोलले, आपल्या भेटी करता चांगदेव यायला आहे. एक लक्षात ठेवा, चांगदेवाला कोरा फक्त मुक्ताई साहेबांनाच म्हणायचा. आमच्या कोण्याही कीर्तनकारानं चांगदेवाला कोरा म्हणणं हा नालायकपणाचा कळस आहे. आपण नाही म्हणायचं महाराज कोरा चांगदेवाला, आपण नाही म्हणायचं. आपण महाराज बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकाने मूर्ख पदवी दिली, मनशी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख. पण आपण म्हणायचं नाही ना महाराज. का नाही म्हणायचं? कारण बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःच घर जाळू दिलं नाही. लंकेशी उरले
बिभीषणाचे घर हृदय सीतावर म्हणून लंकेशी उरले बिभीषणाचे घर. एकट्याच घर फक्त. अग्नी कोणाच्या शेपटीला होता? त्या मालकाच्या. गाथ्यातला पुरावा शपथ सांगू. आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. शपथ का नंतर काड्या करायच्या नाही कोणी. अगोदरचा पुराणातला गाथ्यातला पुरावा. हृदय सीतावर म्हणून या. महाराज अंतकरणात विटेवरच्या मालकाचं भजन होतं म्हणून वैशानर नावाचा अग्नी घर जाळू शकत नाही. महाराज चालू भजनात तंबाखू बिड्याचा गुल पडला तरी धोत्राला जाळ पड जसं माशा धरायला न्यायचंय इतका बिड्याचा इस्तू पडू पडू. कसं शक्य आहे महाराज? आणि आपण विभीषणाला मूर्ख कसं म्हणायचं? महाराज वाघावर बसून आण येणाऱ्या चांगदेवाला आपण कोरं कसं म्हणायचं? महाराज आपली लायकी लागन ना, आपला अधिकार लागन ना. भानगड कशी झाली माहितीये का? आपण आपली लायकी नसताना आपण दुसऱ्याची माप काढतो. याच्याकरता आपली प्रगती मातीत गेली. विठाला माझं एक मत आहे, बंदुकीवाल्यासोबत काठीवाल्याने युद्ध करायचंच नाही. नाही तुला हाणतोच आणि तू कवा जाऊन हाणशील? त्यान बटन दाबल्यावर 2 सेकंदात तुही माती. बोकड्याचे शिंग किती लांब लांब झाल्यावर शिवासंग युद्ध करावं? साधं लांडग्या संग तरी करता येईल का? अहो जिवंत बोकड्या पाहिल्यावर, जिवंत लांडग पाहिल्यावर बोकड्याला काय होईल हे जाऊ द्या, पण लांडग्याच्या कातड्याची हलकी जरी शिळीच्या गोठ्यात वाजली तरी लेंड्या पडत नाहीत. म्हणजे लांडग्याच्या कातड्याच्या हलकीचा आवाज ऐकल्यावर बोकड्याला संडास लागती. तर ते म्हणला मैले शिंग वाढे मी शिंहाला मारीन. मुकाट्या बस सुंबळ्या, तो हिवराचा पाला खाईन झोप. विठाला दुसऱ्याचं माप काढण्यासाठी एक एक नवी काही बी पुस्तकच्या पांचट कल्पना. 500च्या नोटी असल्या की डायरीच्या पुढून ठेवतो. भिकार चोट लक्ष नाही ते श्रीमंतीचं लक्ष नाही, ते भिकार चोट लक्ष नाही. महाराज पैसे कोणी दाखवा, आपल्यापेक्षा जगात कोणी मोठा नसावा. आपल्यात जिरवायची दम एक. महाराज लावगण आली की बायकोचे दागिने बँकेत कोचून ठेवतो. संक्रांतीच्या दिवशी तिच्या गळ्यात दागिने नाहीत आणि इतकी कडक टोपी घाली तू की ऊस तोडता येईल. कशाला नाटकं करायची? ही मोकार टेकन चौघीत लुगडे कधीच करायचं नाही. मूर्खपणाची टोक येते, मूर्खपणाच. जिरवा जिरू नाही. उलट 2 गोष्टी झाकलेल्या असावा. पैसे खरवाना असावा पण आतल्या खिशात असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. याच्यात पुरुषार्थ आहे महाराज. दाखवणं काय? अहो एका माणसाच्या घरी 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला खाला. 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा त्याच्या कुत्र्याला खाला, कुत्र्याला. आणि त्याच्या घरी गेल्यावर डायरीच्या पुढून नोटा ठेवल्या. किती हलकटपणा आहे मला सांगा ना तुम्ही. त्याचं कुत्र 1400चा पुडा खाले आणि आपण 500च्या 2च नोटा पुढून ठेवल्या. मूर्खपणाचं टोकेन महाराज, मूर्खपणाचा. आबाळ के विठाला वाघावर बसून चांगले हातात सर्प घेतला. म्हणे तुमच्या भेटी करता चांगदेव येत आहे. मग ताई साहेबांनी सांगितलं, दादा चांगदेव यायलाय, तो कोरा चांगदेव. मुक्ताई साहेबांना शोभतंय, त्यांचा अधिकार आहे तो. महाराज विश्वजननी आहेत मुक्ताई साहेब, आदिशक्ती माता आहेत त्या, त्यांचा तो अधिकार आहे. आम्ही कीर्तनकारांनी चांगदेवाला कोरा म्हणायचं नाही, लायकीच नाही आमची, मूर्ख आहेत आम्ही. काय ग मुक्ता? ज्ञानदादा येतच आहे आपल्या भेटी करता, तर आपणही त्याचं स्वागत करण्याकरता जावं. अतिथी देवो भव, जावं आपण त्यांच्याकडे. निवृत्तीदादांनी पाठीमागं पाहिलं. निवृत्तीदादांना आपण दादा म्हणायचं नाही बरं का, आपण निवृत्तीनाथच म्हणायचं.
आपण सोपान काकांना सुद्धा काका म्हणायचं नाही, आपण सोपान देव म्हणायचं. ज्ञानोबाराय दादा म्हणत असतील, आपण नाथच म्हणायचो, निवृत्तीनाथ. कारण आपल्या वाणीत ती ताकद कुठून महाराज दादा म्हणण्याची. ते मोठे भाऊ कसे होतील आपले, आपल्यासाठी देव होतील, आपल्यासाठी नाथ होतील, आपल्यासाठी दादा नाही. दादा चांगदेवांच्या स्वागताकरता जावं लागते. बर, हिला चल म्हण. पडलेल्या घराची 2-2.5 फूट उंच भिंत होती, माती आणि दगड. त्याला 700 वर्षापूर्वी सिमेंट नसेल, माती आणि दगड. रघुनंदन बुवा आणि निवृत्तीनाथांनी आळंदीतल्या मालकांना सांगितलं, हिला चल म्हण. हरामखोर भडव्या चारवाकाने विचारलं, म्हणे ज्ञानोबारायने भिंत चालवली का? म्हणलं नाही. तुला कोण महाराज भेटला, त्याला डोकं नसेल म्हणून तो म्हणला असेल. आणि ज्ञानोबारायने खरंच भिंत चालवली नाही. ऐका पुढे, ऐका. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं, हिला चाल म्हणा ना. काय वाणी पडली असेल महाराज. आणि आळंदीतल्या मालकांनी कोमल हात त्या भिंतीवर असा खुरवळला. हे बाई चाल न ग, चाल ग. एक योगी आमच्या भेटी करता येतोय ग माय. हे माय चाल ना. त्या योग्याच्या स्वागता करता जायचे. एक वाक्य पडलं. भिंत चालत नव्हती. दुसऱ्यांदा भिंतीला हात, महाराज हात ज्ञानोबारायांचा लागलाय. माऊली महाराज ज्ञानोबारायांचा हात लागलाय. हे माय ऐक ना ग, माय ऐक, आम्हाला कुठेही नाही जायचं ग, एका योग्याच्या स्वागता करता जायचं ग. चाल ना माय, चाल ना, चाल चाल. 2दा आवाज पडला. महाराज तिसरा आवाज तोंडातून पडायच्या आधी विटेवरच्या मालकानं सदरा अंगातला सदरा काढला, शर्ट काढलं आणि भिंती खाली पाठ लावली. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, नामा सवे देवे नवे संकोचिता, सवे देवे नवे संकोचिता, याची भिंत अंगे ओढी. महाराज 5वीचं पुट्ट काम ऐकताना डोळा वाकडा करते आपलं. ज्या बापानं अब्जानं संपत्ती कमवली, तो बाप म्हातारा झाल्यावर ही हरामखोर आवलाद त्या बापाचं काम ऐकत नाही. सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू आंबाडे बरबडे खाल्ले, त्याची संपत्ती हिसकून घेऊन सून टायमाला पाणी देत नाही. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. देखवी ऐकवी वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. एवढा 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 जगाचा बाप आहे. तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि विश्वाच्या बापानं अंगातला सदरा शर्ट बनेल चट काढ. महाराज त्याचा चेहरा पाहिल्यावर कोटी ब्रह्मा हत्तीचं पातक जाते. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. काय रूप असेल होते, किती रूप असेल, किती रूप. आणि दगडाची मातीची भिंत किती चरचर असेल महाराज, किती चरबट असेल, किती खरखरीत असेल. महाराज या देशातल्या संतांचा, या देशातल्या वारकऱ्याचा शब्द खोटा होऊ नये म्हणून जगाच्या बापानं भिंतीला पाठ लावली. 4 वाकाल सांगितलं, बडव्या भिंत ज्ञानोबारायांनी चालवली. ज्ञानोबारायाच्या शब्दा करता जगाच्या बापानं चालवली. हे या संप्रदायातल्या संतांचा पुरुषार्थ आहे. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात,